त्यावेळी पुणे परगणा इथे शहाजी महाराजांचं राज्य होतं। त्यावेळी काय झालं की आदिलशहाने संपूर्ण पुणे लुटलं, शहाजी महाराजांवरती कब्जा केला आणि आदिलशहाने शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊचा बदला घेण्यासाठी जमिनीमध्ये पहाड उलटी टाकली आणि त्याच्यावरती खेटर उभं केलं की हा तुमचा बदला अपमान करण्यासाठी। त्यावेळी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना एक सोन्याचा नांगर तयार करून दिला आणि त्या सोन्याच्या नांगरांनी संपूर्ण पुणे शहर नांगरून टाकलं आणि जे वैभव शहाजी महाराजांच्या काळात आदिलशहाने लुटलं होतं ते वैभव पुन्हा शिवाजी महाराजांनी पुनर्जीवित केलं। म्हणून मला म्हणायचं आहे, या गीताचे कवी प्रतापसिंगजी बोदडे आपल्या गवतात काय म्हणतात, सोन्याच्या पेनानं मग सोन्याच्या पेनानं घटना लिहितो भीमराव सोन्याच्या पेनाने किती लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं ही घटना लिहिली त्यावेळेस बाबासाहेबांकडे 2 सोन्याचे पेन, मग सोन्याच्या पेनाने घटना लिहिली भीमराव शौर्य गेलेलं पूर्ण त्यांचं खजिना म्हणा त्यांचं उद्ध्वस्त केलेलं जे शहर होतं ते पुन्हा त्यांनी परत आणलं। म्हणून म्हणायचंय हा शिवबाचा पाय पुन्हा आला भरून झाड पुन्हा सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, या सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, अरे भगवान हिरा चंदनाचा त्या शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार त्या शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की। अरे भीमाचा हात गुण कसाच गाजतोय, शिवाजी महाराजांनी केलेला
तेव्हा त्यांनी गागा भट्टाला बोलवलं. गागा भट्ट ब्राह्मण आले, पण काय केलं त्यांनी? राज्याभिषेक केला शिवाजी महाराजांचा. पण डाव्या पायाच्या अंगठ्यांनी शिवाजी महाराजांना तिलक लावला. विचार करा, त्यावेळेचा महापुरुष शिवाजी महाराज, त्यांची जर अशी अवहेलना होत असेल तर आपल्यासारख्या सामान्य लोकांना काय मोजत असतील ते लोक? विचार करा, तो महापुरुष कुठे आणि आपली सामान्य जनता कुठे? तरीही त्या काळात शिवाजी महाराजांनी समान हक्क दिलेला आहे आपल्याला. म्हणून म्हणायचंय, राज्याभिषेक बोलाविल, राज्याभिषेक बोलाविल, गागा भट्टाला सोनं दिलं, तसाच घटनेचा विमान दिला सोन्याचा डोंगर. अरे तसाच घटनेचा विमान दिला सोन्याचा डोंगर. मग सोन्याच्या पेनाने, मग सोन्याच्या पेनाने घटना आली भीमराव आंबेडकर. दोघेही मराठी, दोघेही मराठी गाजले तर भारतभर. संपूर्ण भारतात गाजणारे आपल्याच महाराष्ट्रात जन्माला आलेले शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. एकट्या रायगडावर, एकट्या चौदार तळ्यावर. कारण हे मराठी दोन, तलवार के वार से कट कट के गिरते गए दुश्मन. ये तलवार की वार से कट कट गिरते गए दुश्मन, वो कलम के मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. अरे शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, तो कलम चला के भीम ने सारे जुल्म को मिटा दिया. इसलिए कहना है, दोघेही मराठी गाजले तर भारतभर. शिवाजी राजाचे खणखणाट मैदानी संसार. अरे शिवाजी राजाचे खणखणाट मैदानी संसार. मग सोन्याच्या पेनाने, मग सोन्याच्या पेनाने घटना आली भीमराव आंबेडकर. मग सोन्याच्या पेनाने घटना जर लिहिली नसते ना तर आपण अजूनही तसेच असतो. चूलमूल करत, बरोबर आहे बायांनो, चूलमूल करत देवदेव करत देवालाच पडून राहिलो असतो. कारण हक्क दिलेला आहे आपल्याला. अजूनही किड्या माकोड्यासारखे चिखलात दबत राहिलो असतो. म्हणून म्हणायचं आहे, अरे उजाडा पुण्यात शिवा माधारी तरी सोन्याचा नांगर. मग सोन्याच्या पेनाने घटना